तरुण तुलसी माला कंधरं कंजने
तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सरणी करीत असे विठ्ठल परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नतमस्तक होते, विनम्रपणे वंदन करते. या अतिशय भव्य दिव्य आणि देखण्या अशा सोहळ्यासाठी आज माझ्या परमभक्तांनी आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आलाय. अवहारी गावामध्ये चालू असलेली ही श्रीमद भागवत महापुराण कथा, या कथेची समाप्ती काल पार पडली आणि आता आज काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होतीये. संपूर्ण महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होतीये आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलंय. कैलासवासी सुधाकर पुरुषोत्तम भालेराव यांच्या प्रथम वर्ष श्रद्धा निमित्ताने आयोजित असलेली ही भागवत महापुराण कथा आणि आजही त्यांची कीर्तनामध्ये उपस्थिती आहे. अशा अतिशय अमृतमय वाणीतून आपण 7 दिवस कथेचा आव्हाने ग्रामस्थांनी अतिशय सुंदर असा आस्वाद घेतलाय. अशा परमपूज्य स्वामी श्री अमृतानंद सरस्वती माताजी त्या आजही इथे उपस्थित आहेत. गुरुवर्य परमपूज्य स्वामी जिज्ञासानंद सरस्वती महाराजजी असतील आणि काल ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली, काल ज्यांची उपस्थिती इथे लाभली असे भारत नव्हे जगभरात ज्यांची ख्याती असे परमादरणीय परमश्रद्धेय द्रविडशास्त्री गुरुजी, आपल्या सगळ्यांचे एवढं मोठं भाग्य आहे की महाराष्ट्रातली नामवंत साधक सत्पुरुष महापुरुष मंडळी इथे येऊन आपली हजेरी लावतायत आणि आपण केवढं मोठं आपलं भाग्य आहे बघा ना. या बाबतीमध्ये अतिशय सुंदर सुज्ञ अशी जाणकार गुणीजन गायक वादक मंडळी साथीसाठी उपस्थित आहेत की ज्यांनी खूप मोठ्या मंडळींना साथ करावी. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या नामवंत कीर्तनकार मंडळींना साथ करणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज अतिशय ज्येष्ठ मंडळी आहेत. मोठ्या माऊलींना कायम साथीला असणारी मंडळी आहेत. कारण आम्ही पामरांनी यांच्यासमोर काय सेवा करायची असं वाटतं. कारण कायम मोठ्यांच्या सहवासात राहिलेली संघात राहिलेली मंडळी ही मोठीच असतात आणि आमच्या परमभाग्याने आपल्या सगळ्यांचं दर्शन आम्हाला प्राप्त होतंय.
महिला वर्ग बहुसंख्येने सगळीकडे असतो तसा इथेही आहे. काल्याचं कीर्तन आहे त्यामुळे इतर दिवशी सप्ताहात न फिरणारी मंडळी आज येतात. तो प्रसादाचा दिवस आहे, कारण बाकी नाही जमलं तरी आजचा दिवस प्रसादाचा असल्यामुळे प्रसाद असतो प्रसन्नता, त्यामुळे आम्हाला प्रसन्नता मिळणार आहे या प्रसादामुळे. म्हणून भारतीय संस्कृतीमध्येच प्रसादाला खूप महत्व आहे. इथे मी नाही तू खा ही वृत्ती असते, भरवायचा एकमेकांना त्याला. जिथं तुला नाही मलाच मिळू दे ही ओरबडण्याची वृत्ती असते, तिथे जगातले सगळे राक्षस एकत्र येतात. आणि जिथे मला नाही तुला मिळू दे हा भाव असतो तिथे परमात्मा तृप्त होतो, तिथे परमात्मा तृप्त होतो. आणि आज इतक्या सुंदर वातावरणामध्ये अतिशय सुंदर, म्हणजे पावसाने सुद्धा काल पूर्णावतीला हजेरी लावली होते, हो ना. सप्ताहाच्या काल समाप्तीला वरुण राजाने आपले आशीर्वाद दिले आणि छान परमेश्वराने आपलं अस्तित्व त्याच्या दर्शनाचा आपल्यालाही आनंद दिला. आणि आजचा अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये चालू असलेली ही काल्याची कीर्तन सेवा अतिशय जो कंस मिश्र झाला खरं, पण महाराज अतिशय सुंदर असं आपण गायन केलं, अतिशय सुंदर चाल, सुंदर अशी ध्वनी व्यवस्था आहे. आपण सर्वजण अतिशय उत्साहाने बसले आहात, त्यामुळे आता घड्याळ पुढे गेलं तरी माझं काही म्हणणं नाही. आपलं असेल तर सांगून द्या. जुनी जाणती अतिशय मला वाटते बरोबर महाराज ना आपण अतिशय गुणीजन अशी जरांगे महाराज आहेत. महाराजांचा नावाचा उल्लेख भाऊसाहेब महाराज ही खरं तर काय होतं, नावांचा उल्लेख करणं मी टाळते. आपण सगळी नावासाठी इथे आलोय, नावासाठी नाही, पण तरी सुद्धा क्रमप्राप्त घेणं गरजेचं आहे, उल्लेख करणं गरजेचं आहे. नादब्रह्मावरची अतिशय सुंदर साथ सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. ज्यांच्या माध्यमातून मी इथे आले असे वेदमूर्ती परम आदरणीय आमचे हेमंत गुरुजी जोशी अतिशय आस्थेने पहिल्या फोन पासून त्यांनी संपर्क करत आज त्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांचं दर्शन माझ्या वाट्याला आले, म्हणून त्यांना धन्यवाद देते. परमादरणीय कांबळे गुरुजी सुद्धा इथे हरिभक्तीपरायण वेदमूर्ती उपस्थित आहेत, मी त्यांनाही नमस्कार करते. सर्व पौरोहित्य क्षेत्रातली जुनी जाणती वेदशास्त्र संपन्न मंडळी इथे आहेत, जुनी जाणकार गायनाचार्य गायनातली मंडळी आहेत, कीर्तनावर प्रेम करणारी आपण सर्व आव्हाने ग्रामस्थ पंचक्रोशीतली श्रोतृवर्ग मंडळी आहात. कारण येथे वक्ता नव्हे श्रोते आलेलं, वक्ता नव्हे, वक्तृत्व श्रोत्यांशिवाय साजरं होऊ शकत नाही. त्यामुळे परब्रह्म स्वरूपात असलेली आपण सर्व श्रोतृवर्ग मंडळी सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते आणि सेवेला प्रारंभ करते. जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य रागरसिक असलेले देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा 5 चरणांचा सगळ्यांच्या परिचित असलेला सर्वपरिचित असलेला कालप्रकरणातला हा अत्यंत गोड असा भगवंतांच्या अस्तित्वाचं, त्यांच्या रूपाचं, त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन करणारा हा अभंग आज निरूपणाच्या सेवेकरता, कीर्तनरूपी सेवेकरता घेण्याचा प्रयत्न केलाय. काल्याची कीर्तन सेवा आहे. काला यामध्ये का आला हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे कीर्तनाला का आला नव्हे, एकंदरीतच इथे का आला, आपण इथे या भूमीवर का आलो हा प्रश्न प्रत्येकाला पडावा, हे काल्याचं प्रयोजन असतं. आचार्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले, ओहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति विचार सोऽयमीदृशः. ओहम मी कोण, कथमिदं जातं मला कुठं जायचंय. एक व्हॉट्सअप रस्त्याने फिरत होता, त्याला काही पत्ता सापडेना, म्हणून त्यांनी बाजूच्यांना विचारलं मला रस्ता सांगा. म्हणले तुला कुठे जायचंय विचारलं लोकांनी. तो म्हणला मला माहिती नाही मला कुठे जायचंय. बरं तू कुठून आला हे तरी तुला माहितीये का. ते म्हणले ते पण नाही माहिती मी कुठून आलोय. मग नेमकं कुठं जायचंय हेही सांगता नाही, कुठून आलो हेही सांगता येईना. बाबा तू कोण हे तरी तुला माहितीये का. तो म्हणला तेही नाही माहिती. ही अशी आमची गत झाली. आम्हाला आमच्या देहाला नाव मिळाले अमुक अमुक अमुक, आम्ही अमुक अमुक गावात जन्माला आलो, अमुक कुळात जन्माला आलो, अमुक समाजामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. पण तरी सुद्धा शेवटी प्रश्न उरला मी कोण. आणि त्या प्रश्नाचं उत्तर जिथं मिळतं ते काल्याचं कीर्तन मिळालं. आमचं जीवन अत्यंत अपूर्ण आहे. बरं, मनुष्य जन्म हा अपूर्ण आहे, जीव अपूर्ण आहे आणि जीवाला पूर्णत्वाची ओढ लागली. जीवाला जर पूर्ण दशा प्राप्त करायची असेल तर तो जीव शिवापर्यंतची त्याची परत एकदा धावपळ गेली पाहिजे.
मग असा जीव त्या शिवात्म्याला प्राप्त करण्याकरता अखंड धडपडला पाहिजे. प्रणव धर्मशरम आत्मा ब्रह्मत लक्ष उच्चते. अर्जुनाने ज्या पद्धतीनं त्या प्रणवाचं धनुष्य नेम धरला आणि माशाचा डोळा फोडला ना द्रौपदी स्वयंवर प्रकरणामध्ये प्रसंगामध्ये, तर म्हणाले प्रणवाचं धनुष्य करायचं, आत्म्याचा बाण करायचा आणि माशाचा डोळा म्हणजे ब्रह्म या वृत्तीपर्यंत आम्ही पोहोचायचं. आमची धाव तिथपर्यंत हवी. या जीवाशिवाची गाठ झाली पाहिजे. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा मौलीने काय आळवलं भगवंतांना विरहिणी स्वरूपामध्ये आत्मस्वरामध्ये की या जीवाला त्या शिवाची ओढ लागली पाहिजे. म्हणून असा जीव परमात्म्याच्या भेटीकरता आतुर झाला पाहिजे आणि ती भेट या काल्यामध्ये आम्हाला मिळते. कारण हे काल्याचे कीर्तन पूर्णत्वाला नेणार आहे. कारण का हो, जीवन अपूर्ण आहे, त्याला पूर्णत्वाची ओढ आहे आणि अपूर्ण असलेला जीव पूर्ण 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 मी म्हणते काय हे पूर्ण वेदशास्त्र आम्हाला सांगतं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण ब्रह्म आहे म्हणाले. मग त्या ब्रह्माच्या अनुभूती करता प्राप्ती करता आम्हाला पूर्णत्वाचा कायम ध्यास असला पाहिजे. आणि सगळ्या चरित्रांमध्ये देवाच्या अवतारांमध्ये पूर्णावतार आम्ही कशाला म्हणतो? पूर्णावतार रामकृष्ण गुरुजी परतचं प्रमाण अजून मोठ्याने ऐकायचंय आम्हाला. नंतर लाईट गेली ना हातामध्ये. प्रभू श्रीकृष्णांचं पूर्ण पुरुषोत्तम भगवान गोपालकृष्णांना आपण म्हणतो. भारतवर्षाचं एवढं मोठं भाग्य आहे की संबंध भारतवर्ष या दोन व्यक्तिमत्वांनी या दोन
विभूतिमत्वानी या दोन अवतारांनी व्यापून गेले, भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान प्रभू श्री गोपालकृष्ण. त्यामुळे हे पूर्णावतारी आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. जीव अपूर्ण आहे, त्याला पूर्ण व्हायचंय. आणि म्हणून सप्ताहाच्या किंवा अखंड हरिनाम सप्ताह असू दे, भागवत सप्ताह असू दे, या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीची समाप्तीची सेवा जी असते ती काल्याच्या कीर्तनाने असते. आणि काल्याच्या कीर्तनाचा शेवट हा कृष्ण चरित्राच्या गायनाने असतो. त्यामुळे असं पूर्ण कळसापर्यंत जावं ही आपल्या परंपरेची किती मोठी समृद्धीची परंपरा आहे बघा, किती मोठं सामर्थ्य आहे या भूमीचं. इथे प्रभू राम प्रभू श्रीकृष्ण यांनी सबंध ही भूमी व्यापून टाकली. पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभू रामचंद्र, पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभू गोपालकृष्ण आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रभू रामचंद्र, असा सगळा प्रवास या दोन विभूतिमत्वांनी केला. आणि भारतीयांच्या मनावरती एक असं अधिराज्य गाजवलं आपल्या आपल्या अवतार कार्यामध्ये. विनाशाय च दुष्कृतां परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पुन्हा पुन्हा गर्भवास, पुन्हा पुन्हा अवतार, पुन्हा पुन्हा जन्म. का हो? कारण भक्तांच्या रक्षणाकरता, दुष्टांच्या नाशाकरता, धर्माच्या पुनर्संस्थापनेकरता. धर्म सिद्ध करावा नाही लागत, धर्माला ग्लानी नाही येत. धर्म सिद्ध नाही करावा लागत, तो स्वयंसिद्ध आहे. ग्लानी आलेल्या धर्माला पुनरुज्जीवित करण्याकरता, पुनर्संस्थापना करण्याकरता भगवंत पुन्हा पुन्हा अवतार घेतात. आणि भगवंतांनी प्रत्येक वेळी युगायुगांमधून अवतार घेतले. आपण भागवत कथा इतकी सुंदर त्यांच्या अमृतवाणीतनं ऐकली. 24 अवतारांच्या कथा भागवतामध्ये आपण गेल्या 7 दिवसामध्ये ऐकल्या असतील. प्रमुख 10 अवतार आपल्याला माहिती, आणि त्यातला पूर्णावतार असलेला प्रभू श्री गोपालकृष्णांचा हा अतिशय सुंदर, की ज्या अवताराबद्दल बोलायला गेलं तर आपली बुद्धी थकून जाते, मेंदूची कार्यक्षमता संपते. कारण हे नेमकं काय आहे आपल्याला अगम्य असलेलं हे भगवान गोपालकृष्णांचं चरित्र कळतच नाही हो. अनेकांना वाटतं मला देव कळला, अनेकांना वाटतं मला देव कळला. काहींना देव कळतो पण मिळत नाही, काहींना देव मिळतो पण कळत नाही, काहींना देव कळतो सुद्धा आणि मिळतो सुद्धा. आणि काही अशा असतात ज्यांना देव कळतही नाही आणि देव विठ्ठल. भगवंत कळावा असं वाटत असेल तर थोडस आम्ही या भक्तीच्या प्रांतामध्ये आपला प्रपंच बाजूला नाही ठेवायचा. प्रपंच करता करता प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथासांग दोन्हीकडे या न्यायाने उत्तम प्रपंच करून संतांनी परमेश्वराला आपलंसं केलं ना, आपल्यालाही भगवंताला आपलंसं करता आलं पाहिजे. पहिली गोष्ट आपण आपलं भाग्य मान्य केलं पाहिजे की भगवंतांनी आपल्याला नरदेह दिला आणि आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, या सच्चिदानंद रूप अवस्थेला आपण प्राप्त करू शकतो या नरदेहाच्या माध्यमातून. केवढे मोठे उपकार संतांनी आमच्यावर करून दिले की आम्हाला असा मार्ग दाखवला की जो आम्हाला आमच्या गंतव्यापर्यंत घेऊन जाईल. डोळे झाकून या मार्गावर चाललो ना आम्ही की आम्ही परतत्वापर्यंत, परब्रह्मापर्यंत पोहोचणार ही खात्री आहे संतांची. म्हणून तुकोबा काय, ज्ञानोबा काय, नाथोबा काय, नामदेव महाराज काय, निडोबा काय, अखिल संतांनी आणि अलीकडच्या काळातल्या अनेक संतांनी दिलेलं हे भक्तीचं दान. करतळी आवळे कैसा हरी असा सोपा अध्यात्म करून दिला आम्हाला. आणि आपण सगळे आम्हाला ग्रामस्थ, आपण सगळे भाग्यवान आहात की मोरया गोसावींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी, त्यांचे शिष्य, देव परिवारातलं एक अतिशय सुंदर असं गणेश भक्त असलेलं व्यक्तित्व की ज्यांच्या माध्यमातून निद्रिस्त स्वरूपामध्ये साक्षात मंगलमूर्ती इथं प्रकट होतात. स्वयंभू निद्रिस्त देवस्थान. काही मंडळी स्थान महात्म्य असतं ना, प्रत्येक गोष्टीचं स्थान महात्म्य आहे. आणि आज आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्या सगळ्यांच्या या सोहळ्यामध्ये या मंगलमूर्तींचं दर्शन मलाही घेता आलं. इतकी सुंदर जगात किंवा भारतात अशी मूर्ती नाहीये निद्रिस्त, बरोबर ना, मी चुकत नसेल तर. असं छान देवस्थान आहे. मग आपण आपल्या भाग्याचा खरंच लोकांनी हेवा करावा की मनुष्य म्हणून जन्माला आलो, इतक्या सुंदर भूमीमध्ये जन्म दिला की जी भूमी संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आहे. महाराष्ट्राचं एकंदरीत संचित, कारण ही भूमी ज्ञानोबा तुकोबांच्या परम पावन नामाने पावन झालेली आहे. छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजींचं नाव जरी घेतलं तरी इथल्या माणसाचं रक्त सळसळतं, चैतन्य सळसळतं. ही भूमी अशी आहे की रामांची, कृष्णांची भूमी आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर आता या सगळ्याचा जागर तुमच्या माझ्याकडून घडावा आणि नुसता नाही देव मस्तकी धरावा, अवघा
घोष करायची गरज आहे आणि तो घोषच कमी पडतोय. मी म्हटलं ज्यांनी बोलायला पाहिजे ती मंडळी बोलत नाही. खरं सांगू का, आता असा भगवा रंग सबंध हिंदुस्थानामध्ये दिसण्याची फार गरज आहे. कारण 2047 साल त्या मंडळींचं टार्गेट आहे. सगळं भारत हिरवा करून टाकायचंय, चंद्रपूर. पण मला सांगा, आम्ही जर असे बेसावध राहिलो ना तर आमची पिढी संपली, पुढे निघून गेली, पण आमच्या पुढच्या पिढीला पाय ठेवायला जमीन शिल्लक राहणार नाही. आपल्याला वाटतं एकच जिहाद आहे, 18 प्रकारचे जिहाद आहेत, विलक्षण प्रकारे. म्हणून हे सोहळे का करायचे, भागवत कथा का करायची, काल्याची कीर्तन का आयोजित करायची, आवाज वृद्धांनी एवढ्या मोठ्या संख्येने या उत्सवाला का उपस्थिती लावायची? कारण आमचा आवाज हे आमचं आवाजी मतदान आहे. खरं तर आम्ही कुठल्या पक्षाचे नाही. जिथं धर्म आहे तिथे आपण आहोत. विठ्ठला म्हणून काल्याचं कीर्तन का सगळ्यांना आवडतो. इतर दिवशी मी मगाशी एक वाक्य बोलले, इतर दिवशी न येणारी मंडळी सुद्धा या दिवशी येतात. याचं कारण मी विनोदाने मगाशी म्हणाले की आपल्याकडे पद्धत आहे भोजनाला 60 आणि भजनाला 8. भोजनाला 60 आणि भजनाला 8. एरवी न फिरकणारी मंडळी प्रसादाला इथे येतात. म्हणजे रामनवमी असू दे, कृष्ण जन्माष्टमी असू दे, सुंठवडा खायला का होईना आम्ही तिथे पोचतो शेवटी का होईना, कारण प्रसादाचं महात्म्य आहे. आणि याही पलीकडे जाऊन सांगते, कृष्ण चरित्राचं गायन की जे तुम्ही 7 दिवस ऐकताय, असंख्य प्रकारच्या कथा आपण भागवताच्या माध्यमातून, श्रीमद भागवत महापुराणाच्या माध्यमातून ऐकल्या की जे पुराण आम्हाला पूर्णत्वाला घेऊन जातं नव्हे, व्यासांची सुद्धा भूक ज्या पुराणाने शांत केली. सगळं लिहून झाल्यानंतर आता भागवत महापुराण करावं अशी प्रेरणा व्हावी नारदांकडून, आणि मग ते महापुराण झाल्यानंतर व्यासांना शांतता मिळावी. इतकं श्रेष्ठ उच्चतम दर्जाचं श्रीकृष्ण चरित्रच आपण 7 दिवस ऐकलंय. आणि आता काल्याच्या कीर्तनामध्ये सुद्धा याच चरित्राचं गायन आपल्याला करायचंय. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. महाराजांनी भगवंतांचं अस्तित्व, व्यापकत्व, त्याचं सामर्थ्य आणि एवढा असून सुद्धा तो सगुण रूपामध्ये आला, निर्गुण निर्विकार असताना सुद्धा तुमच्या माझ्या करता, भक्तांच्या करता आला, विविध प्रकारच्या चेष्टा केल्या, लीला केल्या, असं त्याचं सामर्थ्य तुकोबाराय व्यक्त करतात अभंगाच्या प्रथम चरणापासून.
तुकोबरे वर्णन करतात. भगवंताचं वर्णन करताना आपण म्हणतो अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक. महाराज वर्णन करतात त्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांडाचं स्थान आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी सप्तलोक सप्त पाताळ 3 भुवन, असंख्य प्रकारचं सगळं ज्याच्या उदरामध्ये सामावलंय ब्रह्मांड रूपामध्ये. एक ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडामध्ये हजारो गॅलेक्सी म्हणतात त्याला शास्त्रामध्ये, भूगोलामध्ये, ज्याला आपण मराठीत सूर्यमाला असं म्हणतो. त्या सूर्यमालेमध्ये असंख्य प्रकारचे ग्रह तारे असतात. त्याच्यामध्ये एक छोटासा आपला पृथ्वी नावाचा ग्रह आहे. हा, त्या ग्रहावरती आपण राहतो. पृथ्वीवरती सप्तखंडात्मक असलेली पृथ्वी, त्यामध्ये 29% जमिनीचा भाग आणि 71% जागेतलं सगळे आपण पाण्याचा भाग. आणि या सगळ्या पृथ्वीमध्ये 29% जमिनीवरती जीवसृष्टी विस्तारली आहे. ब्रह्मांडाचा नायक त्याला म्हणतो आपण. आपण कुठे बघा, या जीवसृष्टीमध्ये सप्तखंडात्मक असलेली आपली पृथ्वी, त्या पृथ्वीमध्ये 29% जमिनीच्या भागामध्ये आपण जीवसृष्टी विस्तारलेली आहे. तिथे 7 खंड आहेत. त्यामध्ये आपला आशिया नावाचा खंड, त्या आशिया खंडामध्ये आपला मेरा भारत महान भारत देश, असंख्य देश आहेत, त्यातला आपला भारत. आणि मग या भारतामध्ये अनेक जिल्हे, अनेक तालुके, त्यामध्ये आपला हा शेवगाव तालुका, आपलं हे आव्हाने नावाचं गाव, तिथं अनेक घरं आहेत, वस्त्या आहेत, आपलं कुठेतरी छोटंसं घर आहे, अनेक माणसं आहेत त्या घरात. आणि मग तिथं आपल्याला देवाने एवढंसं अस्तित्व म्हणून जन्माला दिलंय. पण एवढ्या मोठ्या सृष्टीच्या पसाऱ्यामध्ये आपल्याला स्वतंत्र अस्तित्व भगवंतांनी दिलं. किती उपकार आहेत त्याचे बघा. एवढ्या मोठ्या सृष्टीच्या पसाऱ्यात म्हणजे ब्रह्मांडाच्या तुलनेत, सूर्यमालेच्या तुलनेत आपली पृथ्वी म्हणजे केवढी आकारमानाने. अभ्यासक म्हणाले आपल्या महिला वर्ग, स्वयंपाकघरात खसखस असते की नाही, खसखस, तेवढा आकार आहे पृथ्वीचा म्हणजे त्या सूर्यमालेच्या तुलनेत. त्याच्यावर एवढं सगळं जग विस्तारलंय. एवढं मोठं जर ब्रह्मांड असेल तर असं एक नाही, अनंत ब्रह्मांडे उदरी, ज्याचा अंतच नाही लागणार अशी संख्या आणि अशी ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे. कारण शास्त्र वेदवचन सांगतं एकोहम बहुस्याम. भगवंत ते ब्रह्म एकटं होतं ना, त्याला अनेक व्हायची इच्छा झाली आणि अनेक होता होता त्या पुरुषांनी प्रकृतीचा आधार घेतला, ब्रह्मानी मायेचा आधार घेतला, ब्रह्ममायेचं मिलन झालं आणि सृष्टीचा विस्तार झाला. पण तो ब्रह्मांडाचा अधिपती, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, ज्यांनी अनंत ब्रह्मांड आपल्या उदरामध्ये सामावलेली आहेत, असा तुकोबराय वर्णन करतात की अनंत ब्रह्मांडे उदरी. तो ब्रह्मांडाचा नायक झालं काय, हरिहा बालक नंदा घरी. ब्रह्मांडाचा नायक असलेला परमात्मा नंदाच्या घरी एवढंसं बाळ म्हणून जन्माला आलं. गोकुळाचं सुख त्यांनी सगळ्या जगाला दिलं. आजही हजारो वर्षांचा इतिहास आहे हा. हजारो वर्षानंतर सुद्धा कृष्ण चरित्राचं गायन किती वेळा करू दे, कितीही वेळा, कंटाळा येतो का आपल्याला महिला वर्ग? ती दाढीची आणि वेळीची गाठ ऐकलेली गोष्ट ऐकायला आवडतेच का नाही? पण खरं सांगू का, किती दिवस आम्ही त्याच गोष्टीत जगणार, मला असं वाटतं कायम. कृष्ण चरित्र समजावून घ्यावं या देशातल्या प्रत्येक तरुणाने. कारण रामचरित्र समजावून घ्यावं या देशातल्या प्रत्येक तरुणाने. कारण आज इथे या जगाने, या भारतभूमीने चारित्र्याची पूजा केली, या भूमीने मर्यादेची पूजा केली. शस्त्र रामांच्याही हातात होतं, कृष्णाच्याही हातात होतं, शस्त्र रावणाच्याही हातात होतं. पण आम्ही पूजा केली ती सुदर्शनाची, आम्ही पूजा केली ती रामांच्या कोदंडाची. कारण त्याचं प्रयोजन होतं विनाशायचे दुष्कृताम. त्यामुळे आज या देशाला, इथल्या प्रत्येक तरुणाला कृष्ण चरित्र, कृष्ण नीती, कृष्ण परमात्म्याचा धुरंधरपणा, कृष्ण परमात्म्याचं राजकारण, त्यांचं सामर्थ्य, बुद्धिमत्ता, हे सगळंच. म्हणून कृष्ण मला कळाला असं कोणी दावा नाही करू शकत. मला असं वाटतं कृष्ण एकाच महात्म्याला कळलं, ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. कृष्ण कोणालाच कळले नाही. म्हणून तर संतांना सुद्धा त्याच्याविषयी नवल वाटावं की देवा तुला म्हणू तरी काय आहे, काय रे म्हणून. तू खरं तर निर्गुण आहेस, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, पण सगुण रूपामध्ये आला. सगुण म्हणू की निर्गुण देव, सगुण म्हणू की निर्गुण देव, सगुण निर्गुण
सगळ्या यातना संगम भक्तांकरता तो सगुणामध्ये आला, चेष्टा केल्या. अनुमानेना अनुमानेना श्रुतीने तिने ती म्हणती गोविंद रे गोविंद रे तू गोविंद रे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. श्रुती नेती न इति वेदांना सुद्धा ज्याचा अंतःपार वेदा नाही कळला अंतःपार याचा काढला राजा पंढरी. सेवका हो विटेवरी सखी पुसे सखीचे युगे झाली आठवावीचे. कसं वर्णन करायचं? अवशेष शिणला झाल्या 20,000 जिव्हा जिव्हा देव काहो मिटेवरी उभा उभा. त्याचं वर्णन नाही करता येत. न इति म्हटले. त्याचं वर्णन केलं विश्वरूप दर्शन योगामध्ये. भगवंतांचं वर्णन, जे वर्णन अर्जुनाने पाहिलं, अनंत बाहूतर वक्तनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम्. अनंत रूप, अनंत बाहू. पुरुष सूक्त सांगतं सहस्र शीर्षा, सहस्रपाद. भगवंत सांगतात अनंत बाहूदर वक्तनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं. ना अंतं न मध्यम, अंत नाही मध्य नाही, काहीच नाही त्याच्याबद्दल सांगता येत. अर्जुनाने हे रूप बघायला गीतेमध्ये दिव्य चक्षु मागितले होते. दिव्यम ददामि चक्षु. आणि मग ते भगवंतांनी दिले तेव्हा त्याला पाहता आलं. म्हणून म्हटलं देव पाहणं इतकं सोपं नाही. देव असा दिसणार नाही. किती तळमळ करावी लागेल. अहो तो अशा भक्तांच्या करता आला जे अहोरात्र फक्त एकच ध्यास घेऊन होते. म्हणून अर्जुनासाठी का भगवंतांनी हातामध्ये सारथ्य घ्यावं रथाचं? कारण रोम रोम नवे केसात सुद्धा ध्वनी येत होता, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण. आपण बघा गोकुळातल्या गोपींच्यासाठी भगवंत का वेडा झाला हो, का गोपी वेड्या झाल्या? कारण गोपी त्या मातीत वृंदावनाच्या धुळीच्या कणाकणात आवाज येत होता, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण. अखंड नामस्मरण करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान, अखंड ध्यानावस्थेत होते. आणि या सगळ्या भक्तांकरता भगवंत पुन्हा पुन्हा अवताराला आला. खरं तो अखिल मूळ ब्रह्मांडाचा नायक आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हे त्याचं अस्तित्व आहे, त्याचं सामर्थ्य आहे, हे त्याचं स्वरूप आहे. मग असा भगवंत नंदाच्या घरी आला. कशा करता? हरी हा बालक नंदा घरी. गोकुळामध्ये आला भगवंत आणि त्याचं सामर्थ्य अनेक प्रकारांनी आम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सुद्धा त्याचं सामर्थ्य दाखवले, वर्णन केले की भगवंत षड्गुणैश्वर्य संपन्न आहे. षड्गुणैश्वर्य संपन्न आहे. माऊलींनी वर्णन केलं, आयिका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशस्वी औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ. मला सांगा मंडळी, आपण जागे आहात का? जागे आहात. परवा एक वाक्य वाचलं बरं का, म्हणाले सिर्फ स्वयं को ढूंढना काफी है, गूगल पे सब कुछ मिल रहा है. सगळं मिळतंय पण आपला स्वतःचा शोध कोणी घ्यायला तयार आहे. सिर्फ स्वयं को ढूंढना काफी है.
स्वतःचा शोध लागावा याकरता कुणाचा तरी आदर्श समोर ठेवला पाहिजे आपण. आम्ही कुणाला समोर ठेवायचं म्हणाले, आम्ही गोपाळ कृष्णाला समोर ठेवूया. बरं, गोपाळ कृष्णाला समोर ठेवलं तर भगवंताचं चरित्र आम्हाला असं सांगतं की ते उत्तम चोरी करतात, ते उत्तम लबाडी करतात, उत्तम खोटं बोलतात, उत्तम चोरी म्हणजे त्यांच्यासाठी चोरी कोणीच करू शकत नाही. कारण ती चोरी फक्त दया दुधाची नव्हती, ती चित्ताची चोरी होती. नवनीत चोरलं, भक्तांचं हृदय चोरलं भगवंतांनी, ती चित्ताची. त्या चोरी मागे सुद्धा असंख्य कारण होती. धर्मकारण होतं, अर्थकारण होतं आणि खरं सांगू राजकारण सुद्धा होतं. कारण गोकुळातलं दही दूध चोरण्यामागे भगवंतांचा एक उद्देश होता की इथलं सगळं दही दूध जर मथुरेला गेलं आणि आमची इथली माणसं कष्ट करतात, दूध निर्माण करतात, गाई गुरं सांभाळतात, हे सगळं दूध जर मथुरेला गेलं आणि मथुरेतल्या पोरांनी ते दूध खाल्लं आणि ती जाड झाली आणि उद्या होऊन आम्हाला जड झाली तर कठीण आहे ना. मग असं राजकारण भगवंत सांभाळतात की हे दूध तिकडं जाऊच नाही द्यायचं, हे दही तिकडं जाऊच नाही द्यायचं. म्हणाले इथं चोरी करायची. अर्थकारण काय, सगळा पैसा इथं मिळणार आहे. गोकुळ धनधान्याने समृद्ध झालं पाहिजे, विपुलता इथे असली पाहिजे सगळ्या गोष्टींची. आणि आध्यात्मिक कारण होतं की इथे चित्ताची चोरी केली आहे भगवंतांनी. त्यामुळे असा तो सगळ्यात मोठा चोर आहे. मग त्याचं अनुकरण कसं करायचं म्हणून भगवंत एक खूप सुंदर कृष्णाचं चित्र मी पाहिलं, त्याच्या खाली असं लिहिलं होतं, डोंट फॉलो मी ओनली लव्ह मी म्हणाले. माझं अनुकरण करू नका, डोंट फॉलो मी ओनली लव्ह मी, माझ्यावर फक्त प्रेम करा म्हणाले. तर त्याला मागायचं काय, प्रेम सुख देवी, प्रेम सुख देवी, बस म्हणाले. तू प्रेमाचा भुकेला आहेस, आम्हाला तुझं प्रेम हवं, आम्ही तुला आमचं प्रेम देतो भगवंता. त्यामुळे भगवंत म्हणतो फक्त माझ्यावर प्रेम करा, माझं अनुकरण करायला जाऊ नका. आणि अनुकरण करण्यासारखं चरित्र आहे प्रभुरामांचं. भगवंताचं चरित्र आचरणीय आदरणीय आहे, पण अनुकरणीय प्रभू रामचंद्र. मग असा गोपाल कृष्ण, त्याचे गुण आम्हाला बघावे लागतील. भगवान या शब्दाचा अर्थ आहे भग अधिक मान. भग म्हणजे गुण आणि मान म्हणजे व्यापलेला असणं, गुणांनी जो व्याप्त आहे. मंडळी मला सांगा, आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं ना? आपण जागे असाल तर माझी वाक्य आपल्याला कळतील. आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? लोकांनी आपली स्तुती करावी, लोकांनी आपल्याला चांगलंच म्हणावं. भले आपण जगाविषयी काही विचार करत नाही चांगला, जगाचा वाटोळं का होईना, समाजाला तिकडे आग का लागेना, बदलापूरला काही का घडेना, बांगलादेशला आग का लागेना, काही आम्हाला घेणं देणंच नाही. आम्ही आमचा प्रपंच, आम्ही आमचा संसार, आम्ही आमचं घरदार, एवढाच आत्मकेंद्रित विचार करणारी आम्ही माणसं. पण तरी सुद्धा आमचा असा विचार असतो की जगाने आम्हाला चांगलंच म्हटलं पाहिजे. माणूस स्तुतीप्रिय आहे, किंबहुना जगाचं बहुतेक शेजारी पाजारी तरी आम्ही चांगलेच ठरलं पाहिजे. भले आम्ही शेजाऱ्याचं वाटोळं होई नका या विचारापासून, पण आम्ही सगळ्यांच्या दृष्टीने चांगले. मग आमचे नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं, तर त्याचे असलेले गुण आपण जर गायलो तर त्याला किती आनंद वाटणार आहे. म्हणून कीर्तनामध्ये आम्ही त्याचे गुण गातो. हे गुणसंकीर्तन आहे, हे लीला संकीर्तन आहे आणि हे नामसंकीर्तन आहे. म्हणून अनेकांना वाटतं काल्याचं कीर्तन काय किंवा अन्य कुठली कीर्तन काय, भरपूर हसायला मिळालं की कीर्तन ते छान. मग लोक चर्चा करतात, गुरुजी कदाचित तुम्हाला उद्या रिप्लाय मिळेल, काही कीर्तनात मजा नाही आली, हसायलाच नाही मिळालं. कारण हे मनोरंजन नाहीच आहे ना, हे मनोभंजन आहे. झालंच तर आत्मरंजन आहे, झालंच तर आत्मभंजन आहे. टाइमपास नाही, हे लाईफ पास करण्याचं शास्त्र आहे. हास्याचे शो बरेच आम्हाला बाकीकडे मिळतात हो, तिथे जाऊन हसत बसावं. ही हसण्याची जागा नाही. इथे हसलो ना तर आयुष्याचा विरोध होईल आमच्या. आलोय कशाला इथे, आलो कशाला या धर्ममंडपामध्ये, आलो कशाला? भगवंताचे गुण त्यांना माऊली सांगतात, ऐका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशस्वी औदार्य हे साधी गुणवर्य वसती जेत. ज्ञान हा भगवंतांचा पहिला गुण आहे. कुठलं ज्ञान हो? भगवंतांच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान त्यांना होतं. आम्ही जे ज्ञान मिळवतो ते भौतिक ज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी वगैरे 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 शालेय शिक्षण नाही हो. मी कोण हे भगवंतांना माहिती होतं आणि त्याची प्रचिती वेळोवेळी भगवंतांनी आपल्या चरित्रामध्ये दिली. अगदी गोकुळात असण्यापासून ते शेवटी निजधाम गमनापर्यंत प्रत्येकाला आपल्या चरित्राचं सामर्थ्य मी कोण आहे हे जाणून दिलं आणि पुन्हा मायेचा पडदा टाकायचे भगवंत प्रत्येक वेळी. ज्ञान वैराग्य, भगवंतांचं वैराग्य असं होतं. आता वैराग्य म्हणजे की आपल्याला असं वाटतं भगवी कपडे रुद्राक्षांच्या माळा, पण भगवंत तर असे होते की सिंहासनावर बसायचे, रत्नजडीत दागिने परिधान करत होते, रत्नजडीत मुकुट असायचा. आणि वैराग्य कसं काय, तर वैराग्य ही अवस्था मनाची आहे.
अंतरीचं वैराग्य आहे. संन्यासाचे सोंग संपादितात सांग परी वैराग्याचे अंग आणि त्या नाही म्हणतात. त्यामुळे असं वैराग्य मनाचं जे भगवंतांकडे होतं. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य थोडक्यात सांगून पुढे जाणारी सत्ता भगवंतांची चालली. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ऐश्वर्य या शब्दाचा अर्थ आपल्याला वाटतं श्रीमंती पैसा, आपल्याला एकच कळतो. मी गमतीने म्हणते अर्थाचा परमार्थ आपल्याला लवकर कळतो. अर्थाचा परमार्थ आपल्याला लगेच कळतो, पण परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो. प्रेमाची सत्ता चालणं म्हणून तर गोकुळामध्ये गोवर्धनाची पूजा करा आणि इंद्र पूजा बंद करा हे भगवंत 8 वर्षाचे होते तेव्हा सांगतात. आणि सगळं गोकुळ ऐकतं. 8 वर्षाच्या लेकराचं आपण ऐकतो घरा. ते जर असं काही निर्णय मोठे द्यायला लागलं तर आपण ऐकू, त्याला म्हणून तुला काही कळत नाही गप्प बस. पण 8व्या वर्षी भगवंत काहीतरी निर्णय देतात आणि ती सत्ता असते. आता आपलं आपलं ऐश्वर्य प्रत्येकाने चेक करायचं की माझं कोणी ऐकतंय का. आमचं भाग्य आहे 2 तास ऐकताय तुम्ही सगळे. घरात कोणीच ऐकत नाही. घरात ऐकतं का आपलं कोणी एकमेकांचं. तुमचा काय अनुभव आहे या वर्गाचा. बघा तुम्ही इतकं हसताय म्हटलं तर कळतंय. आपण किती PhD होऊ दे नाही कलेक्टर असू दे, या वर्गाकडून तुम्हाला ऐकावं लागतं की नाही तुम्हाला काही कळत नाही. खरं की म्हणजे घरात कुणीच कुणाचं ऐकत नाही, कुणीच कुणाचं नाही. आपली सत्ता आपण चेक करूया ना. आपलं काय म्हणणं आहे. आपला जसा सगळीकडे आवाज असतो तसा घरात पण आपलाच आवाज असतो की नाही म्हणा. महिला वर्ग आहे बघा. पण ही सत्ता कशी हो. ही ऐश्वर्य नाव प्रेमाची सत्ता आहे. माझ्या माणसाने ऐकलं पाहिजे. ही प्रेमाची सत्ता आहे. माताजींच्या मुखातून तुम्ही 7 दिवस कथा श्रवण केली ना, ती प्रेमाची सत्ता आहे त्यांची. ते ऐश्वर्य आहे त्यांचं. आपण सगळे येत होता तर वेळेमध्ये कथा ऐकत होता. काल्याचं कीर्तन आलंय, आता भुरभुर लागली जीवाला. अरे आता संपला महोत्सव संपला. आता उद्या तुम्हाला कोणी इथं धरून आणलं तरी सुद्धा तुम्ही येण्यातले नाही. किंबहुना ज्यांची खरंच पावलं इकडं रोज अनापासून वळत होती त्याची पावलं उद्याही इकडं वळतील आपोआप. आता भुरभुर लागेल. आता साऊंडवाले दादा त्यांच्या घरी गेले गुंडाळून की आपल्याला वाटेल अरे आवाज नाही ऐकतो आज, कथा नाही सुरू झाली वाटतं. 1-2 दिवस आपल्याला करमणार नाही. भगवंतांचं चरित्रच असं आहे. ऐश्वर्य संपत नाही परमात्मा. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश भगवंतांचा सगळ्यात मोठा गुण आहे यश. श्री म्हणजे पुन्हा श्रीमंतीच, पण इथे पैशाची श्रीमंती नाही, मनाची श्रीमंती आहे. म्हणून भगवंतांनी सगळं जमावलं पण सगळं सगळ्यांना देऊन टाकलं. मगधाचं राज्य जिंकलं पण जरासंधाला ठार करून त्याच्या मुलाला ते राज्य देऊन टाकलं. उग्रसेन यादव कंसाला मारलं आणि उग्रसेनाला तो मुकुट दिला. उग्रसेनाला गादीवर बसवलं. बरं का. मथुरेच्या गादीवरती स्वतः भगवंत कंसाला मारून बसले असते. कुणी काही म्हणलं असतं का. नाही दिलं सगळं. प्रत्येकाला दिलं. औदार्य हा भगवंताचा मोठा गुण आहे. यशस्वी औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ. मौली म्हणते येणे कारणे भगवन जो निसंगाचा सांगा तो म्हणे पापा दत्त चित्तू होयाला. येणे कारणे भगवान कशाला म्हणायचं तर हे सगळे गुण त्याच्याकडे आहेत. आणि आमचे ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले की ज्या देवतेचे गुण आपण गातो त्या देवतेचे ते गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. म्हणून संग सुद्धा गुणाचा करायचा, चरित्र सुद्धा गुणाचं ऐकायचं, गुणांची कास गुणाच्या करायची. आणि असा भगवंत कसा आहे हो त्याच्या चरित्राचं जितकं वर्णन करू तेवढी आमची बुद्धी थकते. कारण मल्टी डायमेन्शनल कॅरेक्टर आहे देवाचं. ऐसा संपूर्ण सर्वभूमी Hey!
त्याचं सर्वज्ञत्व, सर्व व्यापकत्व आणि सर्व शक्तिमानत्व संतांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं. सकळ सत्ता तया हाती माझी किव काकुळती सत्ताधीश आहे, तो सम्राट आहे, जगाचा स्वामी आहे, ब्रह्मांडाचा आधी नायक आहे. आणि असा भगवंत, त्याचं कॅरेक्टर, त्याचं चरित्र, त्याचं चारित्र्य, मी म्हटलं मल्टी डायमेन्शनल का हो, आमची बुद्धी जगते, आम्हाला कळत नाही की कोडं काय आहे. कारण त्यांच्या सुदर्शन चक्रासारखं त्यांचं चरित्र आहे, गोल 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 गोल, कळतच नाही, थकून जातो आम्ही. पण रामांचं चरित्र बरोबर याच्या उलट अगदी त्यांच्या बाणासारखं आहे, सरळ, एक वाणी एक वचनी पररमणी जननी मानी. तर भगवंतांनी स्वतःचा आयडेंटिटी दिली रामानी. आत्मानमानुषम्मान्य रामो दशरथात्मजम. मी म्हणाले माणूस आहे, माणूस म्हणून जन्माला आलोय, दशरथाचा आत्मज म्हणजे मुलगा म्हणून जन्माला आलोय, त्यामुळे मनुष्यत्वाच्या सगळ्या मर्यादा मला लागू पडतात. आणि इकडे भगवंत स्वतःची ओळख देतात, सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज. त्यामुळे म्हणाले हे सगळं करून सुद्धा मी मोठा आहे, उत्तम चोरी करून सुद्धा मी मोठा, त्यामुळे तुम्ही करू नका, हे फसाल. तुम्ही जर हे माझं अनुकरण करायला गेला तर तुम्ही फसाल. त्यामुळे हे सगळं करून तो पूर्ण अवतार आहे, म्हणून अनेकांना पुढं पडलं तुकोबराय म्हणतात दुसऱ्या चरणात. हे नवल हे भरे आश्चर्य. संत म्हणाले केवढं मोठं आश्चर्य आहे. नकळे कान्होबाचे कोढे नवल केवढे केवढे. श्रीकृष्ण हे नाव सुद्धा लिहायला सुद्धा अवघड आहे, उच्चारायला सुद्धा अवघड आहे. पण तो कृष्ण मधला जो रफार आहे ना, कृ मधला जो रुकार आहे, तो असा हृदयात काळजात घुसतो, आमच्या घर करून टाकतो ना, असा भगवंत आहे. कृष्ण शब्दाचा अर्थच आहे कर्षयते इति कृष्ण, जो आकर्षण घेतोय आम्हाला. वेळ लागलं सगळ्यांना त्या नामाचं, त्या
त्या रूपाचं नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे पुढे. याचं पुढं कळत नाही म्हणजे उत्तरेकडचे संत आहेत ना सगळे तुलसीदास मीराबाई ते म्हणायचे हमारे कान्हा थोडे टेढ़े है. तो तसाच आहे बरं. भगवंत म्हणतो हो मी आहेच आहे बघ तू उभा सुद्धा राहतो तसाच वाकडा. त्रिभंगी देवडा कसा राहतो उभा. भगवंत म्हणतो मी पायामध्ये वक्र आहे, मी कमरेत वक्र आहे आणि मी मानेत वक्र आहे. माझं काम कुठलं सरळ नाहीच आहे. तर मी राहतो सुद्धा वाकडा, मी वागतो सुद्धा तसाच. मी जे बोलतो ते करतच नाही कधी, कधीच नाही करत. अशी माझी अवस्था आहे. त्यामुळे नवल के हा तो डायलॉग आठवला वाटतं तुम्हाला. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे पुढे. भगवंत सर्वज्ञ सर्व साक्षी आहे आणि न उलगडणार कोड आहे असं संत म्हणतात. पण तरी सुद्धा त्याला पाहिलं, अनेकांनी पाहिलं. माऊलींनी पाहिलं अनंत रूपे आनंद वेश, अनंत रूपे आनंद वेश. अनंत रूपे अनंत वेश. ते कोडं काय आहे ते उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भगवंतांनी ते स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःच्या सामर्थ्याची प्रचिती संतांना दिली. महाराज म्हणाले नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. विठोबा रखुमाई हरी हरी सांगितल्यानंतर संतांचा आदेश आहे चरित्राचा उच्चार करायचा. म्हणले सगळं नाही सांगितलं तरी चालतं. एका शब्दात उच्चार चरित्र ते उच्चार. भगवंतांच्या चरित्राचा उच्चार करायचा म्हटलं तरी वाणी थकते, बुद्धी थकते. आम्हाला वेळ काळाचं बंधन राहत नाही, आमचं आत्मभान हरपून जातं. असं हे गोड असं भगवंतांचं चरित्र आहे. या काल्याच्या कीर्तनामध्ये आम्हाला प्रसाद देणार आहे. कोण देणार आहे हो? भानुदास गीतिकार.
काल्याचा प्रसाद आहे तो साधा सुद्धा नाही, तो भगवंत तुम्हाला मला देणार आहे बरं का. त्या प्रसादाच्या इच्छेने देव सुद्धा मासे होतात ना जळामध्ये येऊन, मग तो प्रसाद साक्षात भगवंत इथं इहलोकामध्ये इथं पृथ्वी तलावर आम्हाला देणार आहे या कीर्तनामध्ये. त्यामुळे हे प्रसाद मिळायला सुद्धा भाग्य लागतं. इकडे आपली पावलं पडली आहेत हेच भाग्य समजा आजच्या दिवशी. त्यामुळे हे भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं. आपण हा सगळा प्रसाद तर प्रसाद घेताना कसा घ्यायचा, भगवंताच्या जवळ जाताना योजक नाही याचक म्हणून जावं. दुर्योधन योजना घेऊन गेला होता, अर्जुन याचना घेऊन गेला होता. म्हणून परिणाम काय झाला, सगळं मिळालं. दुर्योधनाला वाटलं मला नारायणी सेना मिळाली, वस्तुता काहीच नव्हतं त्याला मिळालं. सर्व सत्ताधीश असलेला ब्रह्मांडाचा नायक तो अर्जुनाकडे आला होता. रथाचं सारथ्य केलं, पार्थरथी झाला सारथी तो. त्यामुळे प्रसाद, या प्रसादाला का महत्व आहे, हात पुढे करावा प्रसादासाठी. असं नाही म्हणायचं बघू प्रसादाला माझ्याकडे येऊ दे मग मी घेतो, असं नाही. आता ऍटिट्यूड बरोबर बघू बरं का, व्यवहारात तुम्ही किती दाखवा. इथे आल्यानंतर सगळ्या व्यवहारातला मोठेपणा बाजूला टाकायचा. इथे श्रद्धेनेच कामं चालतात. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः. श्रद्धावान माणसाला ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानी माणसाला मोक्ष प्राप्त होतो. आणि माऊली म्हणते कीर्तनात येते मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. ऐका मोक्ष इथे मिळतो. कसा काय झालो, गोकुळामध्ये भगवान गोपाल कृष्ण आले. मथुरेच्या कारागृहामध्ये जन्म झाला, सर्वांना माहिती आहे. आणि त्या जन्माच्या प्रसंगी भगवंतांनी अवतार म्हणजे आपलं दर्शन दिलं होतं देवकी मातेला चतुर्भुज रूपामध्ये. त्यावेळी आई देवकी माता सांगते भगवंता मला तुला स्तन्य वाचायचंय, मला तुला मांडीवर घ्यायचंय, अशा रूपामध्ये प्रकट झालास तर मी माझा आई पण कसा अनुभव. त्यावेळी भगवंत दर्शन देतात. भटस्य पत्रस्य फुटे शयानम बालम मुकुंदो मनसा स्मरामि जिह्वा पिबत स्वेद मृतमेत केवलं गोविंद नामो परमात्मनेति करार विद्येन पदार विद्ये उभार विद्ये काय भगवंतांनी रूप दिलं, दर्शन दिलं. आणि असे भगवंत ज्यावेळी आदेश करतात कंसाला काढायच्या आत मला सुखरूप गोकुळाला न्या. नंदाच्या घराला मरणे गोकुळाला. हे नंदाच्या घराला गोकुळाला. आणि वसुदेव भगवंताला घेऊन भला मोठा पूर यमुनेचा पार करत 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 निघाले. दुथडी भरून वाहत असलेली यमुना नदी साक्षात भगवंतांच्या अष्टपत्नींपैकी एक, तिचं नाव कालिंदी. भगवंतांच्या चरणस्पर्शाची आस लागलेली की आता भगवंतांच्या चरणाचं सुख प्राप्त झालं पाहिजे, कारण तुझे पायी सुख सर्व आहे हे सगळ्यांना माहिती होतं ना. ते सुख प्राप्त व्हावं म्हणून त्या चरणांसाठी भगवंतांनी टोपीतनं पाय बाहेर काढावा, तिला दर्शन द्यावं आणि मग ओसरणारी यमुना रस्ता दुभंगली रस्ता दिला आणि नंद आपले वसुदेव बाबा गोकुळामध्ये पोहोचले. मध्यरात्रीच यशोदेच्या जवळ
असलेली ती माया, त्या मायेला घेतलं आणि मथुरेमध्ये आले. कंसाला कळालं मुलगी झाली वर्तमान, आणि ती मुलगी कंसाने हातात पकडली आणि बाकीच्या 6 अपत्यांना जसं मारलं तसं घर 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 तिला फेकून देणार तेवढ्या ती हातात निसटली आणि म्हणाली मूर्खा. अरे मूर्खा, सावध हो रे, तुला मारणारा गोकुळामध्ये सुद्धा आनंद आणतोय, काळजी करू नकोस. वेळ लागलं वेळ, आणि ती अष्टभुजा जगदंबा साक्षात प्रकट झाली. त्या तेजाने असे डोळे दिसले. असंच आहे बरं असुरांचं. आजही समाजामध्ये असे असुर आहेत. फक्त ते आपण टीव्हीत बघतो मोठे दात बाहेर आलेले आणि ते अकराळ विक्राळ. तसं नाही, आता सफारी बद्दल फिरतील, सफारी घालतील. पण असे काम क्रोधादी विकार असलेले अनेक असुर आजही समाजामध्ये आहेत. फक्त म्हणाले ते ओळखूया आणि योग्य वेळी योग्य ते धर्माचं काम करूया. लक्षण का देवदेवतांची चरित्र गायची हो, का भगवंताचं चरित्र ते उच्चारावे केले देवे. माहिती नाही का? सगळ्यांना माहिती देवानी माती खाल्लेली, सगळ्यांना माहिती चोरी केलेली, सगळ्यांना माहिती कालियामर्दन, सगळ्यांना माहिती गोवर्धन पूजा, सगळ्यांना माहिती खेळ केली यमुनेच्या काठी. पण परत परत हे का ऐकायचं? आमच्या लेकरांना हे माहिती नाही. खूप मोठा रेशो घेतला. आमच्या अनेक तरुणांना विचारलं भगवद्गीतेचा पहिला श्लोक सांगा, नाही सांगता येत. आणि मुसलमानांच्या पोरांना विचारा सांग पुराणाचं पहिलं आयत काय, लगेच सांगतात. येतं त्यांना. संध्याकाळ झाली की त्यांना माहिती असतं डोक्याला टोपी घालायची, हातपाय धुवून बसायचं तिथे जाऊन, ग्रंथ घेऊन धर्मग्रंथ. आज आमची लेकरं घ्यायला तयार नाही आणि सांगणारं कुणी नाही. आम्ही सांगितलं की आमचा राग येतो. आणि आमचं ठरलंय की इथे आल्यानंतर राग येईल असं बोलायचं आणि बोलल्याशिवाय राहायचं नाही. विठाला आमचं काम आहे की नाही? का देवाचं चरित्र आमच्या लेकरांनी हात जोडून सांगते. आपण कथेला लेकरं आणत होता तरी मला माहिती आहे, पण कथा कीर्तनांच्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांना आपल्या लेकरांना घेऊन येत जा. काळाची खूप मोठी गरज आहे, ती खूप मोठी गरज आहे. मगाशी की प्रचंड विठ्ठल